वाशिम नगर परिषदेत भाजप नगरसेवकाचे अनोखे आंदोलन, कचरा थेट अधिकाऱ्यांच्या दालनात टाकून व्यक्त केला. संताप. वाशिम नगर परिषदेत शुक्रवारी एक अनोखे आंदोलन पाहायला मिळाले. शहरातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून कचरा उचलणारी गाडीच येत नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. यामुळे नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करत भाजपचे नगरसेवक सतीश उर्फ गल्ला वानखेडे यांनी थेट नगर परिषद गाठत प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. नगरसेवक वानखेडे यांनी संबंधित प्रभागातील कचरा गोळा करून तो नगर परिषदेच्या आवारात आणला. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या दालनातही कचरा टाकत प्रशासनाचा निषेध नोंदविला. शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नगर परिषदेची असताना अनेक दिवस कचरा न उचलल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्याची वेळ आली असे त्यांनी सांगितले. या आंदोलनामुळे काही काळ नगर परिषद परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अधिकाऱ्यांनी नगरसेवकांची समजूत काढत संबंधित प्रभागातील कचरा तातडीने उचलण्याचे आणि स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षातील नगरसेवकानेच स्वतःच्या प्रशासनाविरोधात आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याने वाशिमच्या राजकीय वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शहरातील स्वच्छता व्यवस्थेवरही या निमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांकडून नियमित कचरा संकलनाची मागणी करण्यात येत आहे. ब्युरो न्यूज, वाशिम.